नमस्कार मंडळी, मी प्रमिला तेलंग. प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहेत. पाहू शकता इथे आज संडे आहे. मी म्हटलं चला संडे आहे तर स्पेशल असं छान असं आपण मटण करूया. मटण केलं आहे, चांगलं रस्सेदार मटण केलं आहे, त्याचबरोबर नाचणीची भाकरी आणि इथे आहे सॅलड. आता मटण म्हटल्यावरती भाकरी आलीच नाही का. भाकरी मी इथे कडप्प्यावरतीच करायला घेतलेली आहे. आपला किचनचा कडप्पा असतो त्याच्यावरती ओट्यावर पाहू शकता. आणि शक्यतो लोखंडी तवाच वापरा भाकरी करताना. मी इथे लोखंडी तव्यावरतीच भाकरी करत असते. मला भाकरी जमत नाही तरी पण खायला आवडते म्हणून मी भाकरी करते. बघा कशी आली ती भाकरी. नीट जमत नाही आहे मला पण आवडते म्हणून मी करते. आणि मला भाकरी खरपूस भाजलेली आवडते त्यामुळे मी खूप अशी तव्यावरती ती शेकून घेत असते. हे बघा पाहू शकता अशी चांगली खरपूस. आता गावाला कसं असतं निखारे असतात ना, निखाऱ्यावरती चांगली ती भाजल्या जाते. पण शहरामध्ये कसं आपलं तव्यावरच आपण चांगली खरपूस भाकर कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही आहे नाचणीची भाकरी. नाचणीची भाकरी आणि मटण छान लागतं. छान आहे ना कॉम्बिनेशन. इथे आपली एक भाकरी झालेली आहे आणि मी ती टोपलीमध्ये टाकले. आता टोपलीमध्ये पेपर आहे तो कापड धुवायला घेतलं आहे कपडा त्याच्यातला, त्याच्यामुळे पेपरच घातला आहे टोपलीमध्ये ठेवला आहे. ही बघा भाकर तवा जास्त तापल्यामुळे त्या भाकरीला कसे फुगे आले आणि त्यावरती पाणी घातलेलं आहे. पण ते कसं आता ते फुगा तो फुटला की हाताला वाफ लागते नाही का, म्हणून जरा वरच त्याला पाणी लावलेलं आहे. हे बघा पलटी केले, बघू शकता त्या भाकरीचा काय अवतार झाला आहे तो. पण ती कशी बनवली तरी मला भाकरी खायला आवडते त्यामुळे कशी झाली तरी ती मी आवडीने अगदी आनंदाने खात असते. पाहू शकता इथे आपली दुसरी भाकरी पण तयार झालेली आहे. आणि बघा तुम्ही इथे आता छान असं ना गॅसवरती आपलं मटण शिजतंय. मटण पण झालेलं आहे, चांगली तरी आले मटणाला पाहू शकता. आणि मटणना जरा रस्सेदारच केलं आहे, जरा रस्सा केला. भाकरी म्हटलं की नाचणीची भाकरी कशी खायला थोडी वातळ असते ना, त्यामुळे कसं पातळ रस्सा त्याच्यावरती टाकला ना की मग ती नरम होते. आणि आपल्याला नाचणीची भाकरी चांगली चुरून असा काला करून खायचं आहे, त्याच्यामुळे मी मटणाला जरा रस्सा जास्तच केलेला आहे. पाहू शकता तुम्ही कशी मस्त छान अशी तरी आली आहे. कोणाकोणाला आवडते तरी कमेंट करून नक्की सांगा. हे बघा इथे छान आपलं असं मस्त झणझणीत चमचमीत असं मटण तयार झालेलं आहे. हे पाहू शकता इथे ताट आपलं आता तयार होतं आहे, त्यावरती ठेवलं आहे. मस्त डिश भरून असं मटण घेतलेलं आहे, लाल बुंद दिसते नाही का मटण आपलं. आणि त्याच्या जोडीला इथे बघा कांदा घेतला आहे. कांदा, लिंबू, टोमॅटो, काकडी, परत आपली कैरी. आणि कसं असतं ना हा बीट पण घेतलेला आहे. आणि कसं असतं ना रोजच्या जेवणामध्ये शक्यतो दुपारच्या जेवणात काही नसलं तरी निदान कांदा तरी घ्यावा खायला सॅलडमध्ये, कारण की दुपारच्या जेवणात शक्यतो आणि सगळ्यांच्या घरात तर कांदे असतातच ना, कांदा तरी असलाच पाहिजे जेवणामध्ये नाही का. हे बघा असं सुंदर असं आपलं ताट इथे तयार झालेलं आहे. कोणाकोणाला आवडलं बघा. नाचणीची भाकरी आणि मटण साधं आणि सोपं आपलं जेवण आहे आजचं संडे स्पेशल. चला तर मग